श्री स्वामी समर्थ. आपण स्वामींना जातो अक्कलकोटला, तेव्हा स्वामी का असं म्हणतात की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. ह्याचं कारण एकच आहे की प्रत्येकाला वेगळे वेगळे अनुभव येतात. तर माझा अनुभव जो आला तो मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आदल्या दिवशीपर्यंत माझी गॅरंटी नव्हती की उद्याला मी जाऊ शकते की नाही. आम्ही फॅमिलीमधनं सगळेजणं, माझी बहीण आली होती, आम्ही सगळेजणं गाणगापूरला आणि अक्कलकोटला आणि गाणगापूरला असं जायचं आमचं ठरलं. सकाळी आम्ही 6 वाजता बसला बसणार. त्याच्या आधी 5 मिनटंसुद्धा आधी वाटलं होतं की माझी तब्येत बरी नाही, मी पोचू शकेन की नाही किंवा मध्ये काही त्रास नाही न होणार. पण खरंच भिवू नको, तुझ्या पाठीशी आहे, हे जे वाक्य आहे, ह्या स्वामींच्या आधाराने आज इतकं मोठं कवच मिळालं मला, इतकं मोठं कवच मिळालं की त्यांच्या चरणी दुपारी 2 वाजता पोचल्यावर आम्हाला तिथे दर्शनाला पोचल्यानंतर काहीही मला त्रास झाला नाही, काहीही नाही. म्हणजे पाणीसुद्धा प्यायची इच्छा होत नव्हती, इतकं होत होतं. पण काही गरजच नाही पडली, भूकसुद्धा नाही लागली. आपण तिथून कधी निघतो अशी पण काही गरज नाही वाटली. अरे नाही, दर्शन होऊ दे, पूर्ण नीटनेटकं होऊ दे. आणि सेकंड तिथून आम्ही गाणगापूरला गेलो दत्त महाराजांच्या दर्शनाला. म्हटलं चला आता तिथे गेल्यानंतर खाली नदीमध्ये थोडंसं एक स्नान करायचं, डुबकी करायची आणि आपण वरती दर्शनाला यायचं दत्त महाराजांच्या. पण एक थेंब पाणी नाही, एक थेंब पाणी नव्हतं. त्याच्यामध्ये आम्ही विचार केला की आता पाणी पण नाही, तू कसं हातपाय धुवून जाणं बरोबर नाही, आपण ओल्या वस्त्रांनीशी जायला पाहिजे. पण बघा ना कशी कृपा असते देवाची. दत्त महाराजांनी तेवढ्याच भागापुरतं, एवढी गरमी होत होती, वाटलं नव्हतं की पाऊस येईल, पण तो पाऊस आला. धबधब्यासारखा पाऊस पडला आणि तो सुद्धा दर्शन झाल्यावर थांबला. आता ह्याच्यामध्ये इतकं मोठं कवच होतं की आपल्याला दर्शन होईल की नाही. इथून जी शाश्वती होती, तिथून गाणगापूरच्या तिथे पाऊस पडला आणि दत्त महाराजांचं ओल्यानिशी आमचं छान दर्शन झालं. सर्वात मोठा माझा अनुभव खूप वेगळा आला आणि मला रात्री 12पर्यंत, 12च्या गाडीला आम्ही बसेपर्यंत काहीही त्रास झाला नाही. आज मला स्वामींच्याबद्दल पहिल्यांदाच, म्हणजे फ्रँकली बोलायचं तर मी स्वामींची इतकी मोठी भक्त बनली आहे की माझ्यासाठी हा फार मोठा अनुभव आला आहे की मी त्या त्रासात, मी आता असं वाटतं की मी स्वामींना सारखी जावी आणि मी जाणार आहे आता लवकर स्वामींच्या चरणी त्यांच्या दर्शनाला. तर भक्तगणांना माझी एकच विनंती आहे की आपण सर्वजण स्वामींचे भक्त व्हा. स्वामींचे आपण पाय धुतलेच पाहिजेत, कारण स्वामी आपल्या बरोबर येतो. स्वामी प्रत्येक क्षणाक्षणात आपल्या वेळेला आपली मदत करत असतात, पण आपल्याला ते दिसत नाही, ते अदृश्य रूपात करतात. या तुम्ही दर्शन घ्या त्यांचेही. आज गुरुपौर्णिमा आहे. आज आपण सगळेजण स्वामींना प्रार्थना करूया. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.